ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं विधान किरण रिजिजू यांनी केलंय। सर्वपक्षीय बैठकीनंतर किरण रिजिजू यांचं हे मोठं विधान समोर आलंय। ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोइंग ऑपरेशन आहे असं विधान किरण रिजिजू यांनी केलंय। ऑनगोइंग ऑपरेशन सिंदूर आहे म्हणजेच ऑपरेशन सिंदूरचे आणखीही काही टप्पे असू शकतात आणि आणखी याचे ऑपरेशन सिंदूर सारख्या आणखी 9 जसं काही काल 9 दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आलेला आहे, त्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे, तशीच एअर स्ट्राईक पुन्हा एकदा होऊ शकते असं विधान किरण रिजिजू यांच्या बोलण्यातून लक्षात येतंय। कारण त्यांनी हे विधान केलंय की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोइंग ऑपरेशन आहे, म्हणजेच ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे असा अर्थ किरण रिजिजू यांच्या बोलण्यातून लक्षात येतो। दरम्यान काल झालेलं ऑपरेशन सिंदूर मध्ये 9 दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आला आणि यात आत्ताच राजनाथ सिंग यांनी केलेल्या विधानावरून लक्षात येतंय की जवळपास 100 दहशतवादी या ऑपरेशन सिंदूर मध्ये ठार करण्यात आलेत। या ऑपरेशन सिंदूर मध्ये अनेक दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं। हे तेच दहशतवादी तळ होते जिथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं। रक्षा मंत्री ने कहा है कि ये ऑन गोइंग ऑपरेशन है, इसलिए पूरे एक घटना को अलग से ब्रीफिंग या अलग से उसको प्रेजेंटेशन करना सही नहीं है, क्योंकि घटना चल रहे हैं, आप सबको मालूम है, इसलिए उसको उस तरीके से ब्रीफिंग नहीं होते हैं। आणि दुसरं असं की जर शरद पवार असं म्हणतात निर्णय प्रक्रियेमध्ये मी सुनील तटकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। तटकरे साहेब, खरं तर पडद्याच्या मागे काय सुरू आहे हे आम्हाला माहित नव्हतं, तुम्हाला ते अधिक माहित असणार आहे। कुठपर्यंत आलेलं आहे पवार साहेबांचं हे वक्तव्य? तुम्हाला दिलासा देणार आहे का? मनोमिलनाचे हे संकेत आहेत का? मी स्वतः विशाखापट्टणम येथे माझ्या पेट्रोलमॅन नॅशनल गॅस कमिटीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीसाठी आलेलो आहे। बरं, आदरणीय पवार साहेबांच्या अनुपस्थित चौकीतला भाग काही पत्रकार मित्रांनी पाठवला आणि आज एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेली मुलाखत सुद्धा अशीच माहिती रूपाने या ठिकाणी मिळाली। मला असं वाटतं की बाकी आदरणीय पवार साहेबांच्या आजवरती आम्ही निर्णय घेतल्याच्या प्रक्रियेपासून त्यांनी ज्यावेळेला मत व्यक्त केलं, कारण साहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर आम्हाला सर्वांनाच आहे, त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी कधीच मत प्रदर्शित केलं नव्हतं। मी आज एवढंच या ठिकाणी त्याने म्हणेन की 19 सालामध्ये ज्या वेळेला दादा आणि देवेंद्रजींची शपथ झाली होती, ते सरकार असतं तर आज महाराष्ट्र कितीतरी गतिमान पुढे झालेला पाहायला मिळू शकला असता। आता मी तर आज पहिल्यांदाच साहेब अशा पद्धतीचं म्हणाल्याचं ऐकलेलं आहे। पक्षामध्ये कधीच या विषयावरती चर्चा यापूर्वी म्हणजे आज अजितदादांच्या प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहोत, ज्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेने 41 जागा विधानसभेमध्ये फार मोठ्या फरकाने निर्वाचित करत विश्वास दाखवलेला आहे, त्यामध्ये आमचा कोर ग्रुप असेल म्हणजे दादा आहेत, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, हसन मुश्रीफ आहेत, धनंजय मुंडे आहेत, मी आहे स्वतः, अजूनही आमची या विषयावरती काही चर्चा नाही, कारण हा पहिल्यांदाच विषय समोर आलेला त्या ठिकाणी दिसतोय। इतर बाबतीमध्ये सांगितलं झालं तर संघटनेमध्ये सुद्धा, पण असं झालं तर वेलकम असेल? नाही, माझं ऐका तर खरं प्लीज। संघटनेमध्ये सुद्धा या विषयावरती काही चर्चा नाही आहे। त्या मतप्रवाह नेमके काय आहेत, मतप्रवाह भिन्न भिन्न असू शकतात, मला माहित नाही, कारण या सगळ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने ज्या गोष्टी काय घडल्या असतील त्याबद्दल कदाचित मतभेद असू शकेल। आम्ही ज्यावेळेला पुन्हा एकदा एकत्रितपणाने कोर ग्रुप म्हणून बसू त्यावेळेला जे काय आज म्हटलं गेलेलं आहे त्या संदर्भातला विचार त्यावेळेला करता येईल। आज काय विषयावरती लगेचच काय घाई असं मला स्वतःला काय वाटत नाही। बरं, पण सुप्रियाताईंशी तुमचं कधी ऑफ द रेकॉर्ड असंच काही बोलणं झालं असेल तेव्हा त्या सकारात्मक वाटल्या तुम्हाला? 2 बहीण भावाने एकत्र यावं या संदर्भात? नाही, माझी आणि आदरणीय सुप्रियाताईंची गेल्या 2 वर्षामध्ये काही कधी बोलणंही झालेलं नाही। संसदेमध्ये कधी काही भेट होते, नमस्कार होतात, यापेक्षा कधी आमची काही चर्चा या विषयावरती झालेली नाही। बरं,
पण पवार साहेब जेव्हा असं म्हणतात की मी आता निर्णय प्रक्रियेत नाहीये, याच्याकडे काही जण असंही बघतायत की पवार साहेब आता थोडेसे निवृत्तीचा विचार करतायत की काय, तुम्हाला वाटतंय तसं? नाही, कसं आहे की ज्या वेळेला 2 वर्षापूर्वीच पवार साहेबांनी निवृत्ती जाहीर केली होती आणि मग ते कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये काम करणार होते, अशा वेळेचं पवार साहेबांनी एक निवृत्ती अद्वितीयपणे भाषण करून त्यांच्या ऑन माय टर्म्स या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या विमोचन प्रसंगी केली होती. त्यानंतर खूप काही घटना घडल्या आणि पुन्हा पवार साहेबांनी सक्रिय राजकारणामध्ये राहण्याचा निर्णय सर्वांच्या विनंतीनुसार घेतला. त्यामुळे आता जे साहेब म्हणतायत की आज आहे त्याच्यामध्ये ताईंनी घ्यावा वगैरे वगैरे, तो ठीक आहे, तो शेवटी साहेबांच्या पक्षांतर्गतला मुद्दा आहे. इथे आम्ही सगळेजण सामूहिक निर्णयाच्या माध्यमातून सगळेजण काम करतो आहोत. आम्ही हा घेताना निर्णय सुद्धा सामूहिक प्रक्रियेतून घेतला, एक कोर ग्रुप मध्ये सर्वांनी मिळून घेतला. त्याला त्यावेळेच्या 43 आमदारांनी समर्थन दिलं. त्यामुळे आम्ही या विषयावर एकत्रितपणे बसू. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. सुनील तटकरे आपल्या सोबत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आणि त्यांनी स्पष्टपणे आपल्या पक्षाची भूमिका ही आता जाहीर केली, स्पष्ट केली.